न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अमोल भीमराज वरखेडकर, राहणार जय सहकारी गृहनिर्माण संस्था येथे स्थानिक रहिवासी असून मी ह्या सदर संस्थेचे तथाकथित चेअरमन श्री बाळासाहेब नाना आटकर व संस्थेचे तथाकथित सचिव गुलाब रंगनाथ जगताप यांच्याकडे माझ्या ज्या 2 सदनिका आहेत त्या संदर्भातील खाते उतारा, त्याच्यावरील महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सचं कर्ज, संस्थेचे डायरेक्टर बॉडीची नावे, दरवर्षी होणारं नफा तोटा पत्रक, आमच्या संस्थेवर महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे गृहकर्ज होते त्या अनुषंगाने प्रत्येक सभासदावर असलेला आर्थिक बोजा व या संस्थेमधील वार्षिक सर्वसाधारण सभा, पंचवार्षिक निवडणूक प्रोग्राम या संदर्भातील डॉक्युमेंट्स मी जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक साहेबांकडे वारंवार मागणी केलेली होती, परंतु त्यांनी मला कोणतीही माहिती अथवा कोणतेही कागदपत्र दिलेले नसल्याने मी RTI मध्ये अर्ज केला, त्याच्यावरच दिले नाही। त्याच्यानंतर प्रथम अपील दाखल केलं, त्याच्यातही दिले नाही। त्यानंतर माननीय नाशिक खंडपीठाने यांनी आदेश देऊन सुद्धा मला सदर कागदपत्र कोणतेही देण्यात आलेले नाही। त्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब, उपनिबंधक साहेब, तालुका उपनिबंधक साहेब, विभागीय आयुक्त नाशिक साहेब, अप्पर सहकार आयुक्त पुणे, प्रधान सचिव सहकार व माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला व सदर माझ्या सदनिकी संदर्भातील बोजा, कागदपत्र, उतारावर नाव लावण्याकरता ज्या मोठमोठ्या रकमा घेतल्या त्याचा खाते उतारा इत्यादी मागून सुद्धा मिळाले नसल्यामुळे मी माननीय खंडपीठ औरंगाबाद इथे रिट याचिका दाखल केली। सदर रिट याचिकेवर 3 ऑगस्ट रोजी माननीय कोर्टाने माझी याचिकेची दखल घेऊन संबंधित महाराष्ट्र राज्य व संबंधित 8 जणांना पार्टी केले व संस्थेचे तथाकथित सचिव गुलाब रंगनाथ जगताप व तथाकथित चेअरमन बाळासाहेब नाना आटकर ग्रामसेवक हे कायदा न जुमानणारे गुंड प्रवृत्तीचे लोक असून मला आजपर्यंत कोणतेही कागदपत्र दिलेले नाहीत। तरी मी विनंती करतो की सदर कागदपत्र डॉक्युमेंट मला तात्काळ मिळावे, कारण सदर संस्थेमध्ये अंदाजे 50 लाख रुपयाचा अपहार, बनावट दस्त, आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सचे 5 फ्लॅट्स होते, ते बेकायदेशीर बनावट दस्त तयार करून संबंधितांनी परस्पर विकले आहे। तसेच संबंधित दोघे तथाकथित सचिव व चेअरमन यांनी आमच्या फ्लॅटवर उतार्यावर नावे लावून अशी खोटे आश्वासन देऊन आमच्याकडून प्रत्येकी 31,500, 21,400 प्रमाणे मोठमोठ्या 135 सभासदांकडून पैसे गोळा करून त्याचा अपहार केलेला आहे। तशी तक्रार मी माननीय SP साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, आर्थिक गुन्हे शाखा, IG साहेब पुणे, पोलीस महासंचालक साहेब मुंबई यांच्याकडे वारंवार पाठ करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही व सदर कागदपत्रे मला मिळाल्यास संबंधित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता असल्यामुळेच हे कागदपत्र दडपण्यात येत आहे। तरी मी एक विनंती करत आहे की मला तात्काळ हे कागदपत्र संबंधित यंत्रणेने पुरवावेत। ते हे तात्काळ सदर कागदपत्र तात्काळ जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा उपनिबंधक साहेब, तालुका उपनिबंधक साहेबांनी दिले नाही तर मी जाहीर उपोषणास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।